पुढच्या बातमीकडे वळूया। स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महिने आज पूर्ण होत आहेत। मात्र अजूनही या हत्येमधील एक आरोपी कृष्णा आंधळे सापडत नाहीये। आज बारामतीत याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्वधर्मीय मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चात देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची कन्या वैभवी सहभागी होणार आहेत। हा मोर्चा शहरातील कसबा छत्रपती शिवाजी उद्यान इथून निघणार आहे आणि नगर परिषदेसमोर शोकसभा घेण्यात येणार आहे। आमचे प्रतिनिधी बारामतीचे जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। जितेंद्र, आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण जन आक्रोश मोर्चा निघालेला बघायला मिळाला। आता 3 महिने पूर्ण झाले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात। काय सांगाल, आज जो बारामतीत मोर्चा निघणार आहे? अगदी खरे सुवर्ण, आपण बघितलं की याचे पडसाद फक्त बीडमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभर याचे उमटले आणि आता त्याचाच प्रत्यय बारामतीमध्ये येतोय। आज बारामती संपूर्ण कडकडीत बंद ठेवलेली आहे आणि साधारणतः अर्ध्या तासानंतर या छत्रपती शिवाजी उद्यानातून हा मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा निघाल्यानंतर बारामती शहरातून हा मोर्चा फिरून जी नगरपालिकेच्या समोरचं जे मैदान आहे या मैदानाच्या समोर हा मोर्चा जाईल आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व धर्मीय पक्षाचे किंवा सर्व समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी शोकसभा घेणार आहेत। आणि आता आपण बघतो की या छत्रपती शिवाजी उद्यानच्या ठिकाणी कार्यकर्ते जमू लागलेले आहेत, त्यांच्या हाताला काळ्या फिती बांधण्यात आलेल्या आहेत आणि याचा निषेध म्हणून आता याची आपण बघितले की बारामतीतनं याची सुरुवात होते। आज संपूर्ण बारामती शहर सर्व व्यापारपेठ बंद ठेवण्यात आलेले आहे आणि पोलिसांचा देखील या ठिकाणी कडकवट असा पहारा ठेवलेला आहे आणि थोड्याच वेळानंतर या छत्रपती शिवाजी उद्यान इथून त्यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख आणि कन्या या ठिकाणी येतील, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करतील आणि या ठिकाणाहून मोर्चा ज्या नगरपालिकेच्या समोरचं जे मैदान आहे त्या ठिकाणी मोर्चा प्रस्थान करेल। नक्की जितेंद्र, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनची सुरुवात आपण एका सविस्तर बातमीने करूयात। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 3 महिने पूर्ण झालेले आहेत। हत्येच्या घटनेला 3 महिने उलटलेत तरी अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। या धक्कादायक घटनेमुळे अवघं राज्य हादरलं। संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे निर्घृणपणे हत्या करण्यात आली। याच दरम्यान काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले। अत्यंत क्रूरतेने मारहाण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आला। याचेच पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले। अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी देशमुख हत्या प्रकरणामुळे आरोपांच्या फैरीत असलेल्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। विरोधकांनीही या मुद्द्यावरून आक्रमक होत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। दरम्यान संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीच दिली जावी अशी मागणी देशमुखांच्या कुटुंबियांनी केलेली आहे। त्यामुळे अखेर कुटुंबियांना न्याय कधी मिळतो याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे।